नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या सरावासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचनं रॅपिड फायर जीके नावाची नवीन सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण आज 100 प्रश्न पाहणार आहोत आणि त्या 100 प्रश्नांच्या माध्यमातून आपण 300 प्रश्नांचा सराव करणार आहे। म्हणजेच प्रत्येक प्रश्नाबद्दल 2 ते 3 एक्स्ट्रा प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि तुम्ही येणारा पेपर देणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि पोलीस भरती देणाऱ्या आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा। या ठिकाणी सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न, गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्राचा सुमारे किती टक्के भौगोलिक भूभाग व्यापला आहे? मित्रांनो, गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे। त्यासोबतच मित्रांनो, हिचा उगम आहे तो नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो। तसेच मित्रांनो, ही महाराष्ट्राचा 49% भूभाग व्यापते, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 2। आणखी एक महत्त्वाचा प्रश्न याबद्दल, गोदावरी नदी आहे ती महाराष्ट्रातून एकूण 668 किलोमीटर वाहते। पुढे पाहायचा आहे प्रश्न क्रमांक 2, संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना 6 फेब्रुवारी 1956 रोजी कोणत्या शहरात झाली? मित्रांनो, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन करता यावं यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना आहे ती 6 फेब्रुवारी 1956 ला पुण्यामध्ये करण्यात आली होती, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2 पुणे। पहिले अध्यक्ष कोण बनले होते? केशवराव जेधे। आणि पहिले सरचिटणीस कोण बनले होते? SM जोशी। हे लक्षात ठेवायचं आहे। तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं किंवा समितीचं ब्रीद काय होतं? मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र। पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? धूपगड आहे, परंतु ते मध्य प्रदेशमध्ये आहे। आपल्याला काय विचारलंय? महाराष्ट्रातील। या ठिकाणी पाहायचं आहे महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे ते नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याचं नाव आहे अस्तंभा, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। प्रश्न क्रमांक 4, 1 मे 1999 रोजी महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या 2 नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली? या ठिकाणी पाहायचं 1 मे 1999 ला परभणी जिल्ह्यातून हिंगोली आणि भंडारा जिल्ह्यातून गोंदिया या जिल्ह्यांची नवीन स्थापना झालेली होती, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 2 हिंगोली आणि गोंदिया। वर्ष काय होतं? 1999। आणि मित्रांनो, यामुळेच महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या किती झाली? तर 35 झाली। त्यानंतर 2014 ला आणखी एक पालघर जिल्हा आला, ज्याच्यामुळे महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती झाले? 36 जिल्हे झाले। प्रश्न क्रमांक 5, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्यासाठी महाधिवक्ता या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे महाधिवक्ता म्हणजे राज्याचा वकील आणि याची तरतूद आहे ती भारतीय राज्यघटनेच्या कलम 165 मध्ये करण्यात आलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। त्यासोबतच केंद्राचा वकील कोण असतो? महान्यायवादी। आणि मित्रांनो, महान्यायवादीची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे? तर कलम 76 मध्ये। लक्षात ठेवायचं आहे कलम 76 महान्यायवादी, कलम 165 महाधिवक्ता आणि कलम 148 कॅग म्हणजेच कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल म्हणजेच महालेखा परीक्षक। पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाची ATS ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर या ठिकाणी पहा ATS ची स्थापना आहे ती महाराष्ट्रामध्ये 2004 साली करण्यात आलेली होती, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। ATS चं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मुंबईमध्ये आहे। आणि ATS चे पहिले प्रमुख कोण होते? AA बिश्नोई। प्रश्न क्रमांक 7, छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणारा कायदा कोणत्या वर्षी लागू केला? मित्रांनो, शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचा आणि मोफत करणारा कायदा आहे तो 1917 साली लागू केलेला होता, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। आता या ठिकाणी पहा शाहू महाराजांचं मूळ नाव काय होतं? यशवंत होतं। तसेच मित्रांनो, त्यांनी 1902 साली आपल्या राज्यामध्ये म्हणजे कोल्हापूर संस्थानामध्ये 50% आरक्षणाची देखील घोषणा केलेली होती, त्यामुळे यांना आरक्षणाचे जनक असं देखील म्हटलं जातं। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीचा विस्तार उत्तरेस टिंबटिंब नदीपासून दक्षिणेस टिंबटिंब नदीपर्यंत आहे। मित्रांनो, कोकण किनारपट्टी उत्तरेला दमनगंगा नदीपासून दक्षिणेला तेरेखोल नदीपर्यंत आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2 दमनगंगा ते तेरेखोल। आता या ठिकाणी पाहायचं आहे कोकण किनारपट्टीचे 2 भाग पडतात, कोणते कोणते? खलाटी आणि वलाटी। खलाटी म्हणजे समुद्राजवळचा भाग आणि वलाटी म्हणजे डोंगराजवळचा भाग। त्यासोबतच कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे असा प्रश्न आला तर कोकण किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे। या ठिकाणी रिया प्रकारचा
किनारा लाभलेला आहे. तसेच मित्रांनो, कोकण किनारपट्टीला अपांत किंवा परशुराम भूमी असं देखील म्हटलं जातं. इतक्या साऱ्या प्रश्नांचा सराव आपण करतोय. जर तुम्हाला माहिती समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. लाईक करायला कोणाला पैसे पडणार नाहीयेत. प्रश्न क्रमांक 9, डाळिंब संशोधन केंद्र महाराष्ट्रात खालीलपैकी कोठे स्थित आहे? मित्रांनो, डाळिंब संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 सोलापूर. तर या ठिकाणी पाहायचं आहे, सोलापूर जिल्ह्याला आणखी एक नाव आहे कोणतं? महाराष्ट्राचं ज्वारीचं कोठार. आणि मित्रांनो, डाळिंबाची कोणती जात महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे? तर भगवा. लक्षात ठेवायचा प्रश्न येतो, भगवा ही कोणत्या पिकाची जात आहे? तर डाळिंबाची जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या. तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे किती आवश्यक आहे. त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाईम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यासाठीच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे. म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे? तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी, ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 7517249119 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 935968689100 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे सर्वात मोठे व महत्त्वाचे ठिकाण म्हणून कोणत्या संस्कृतीला ओळखले जाते? या ठिकाणी पाहायचं आहे, ताम्रपाषाण संस्कृती कोणती आहे? तर जोरवे संस्कृती. ही कुठे पाहायला मिळते? अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि पुण्याच्या काही भागामध्ये. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 11, भारताचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? 32,87,263. लक्षात ठेवायचं आहे, 32,87,263 पर्याय 2 म्हणजे 32,87,263 चौरस किलोमीटर. आणि मित्रांनो, या क्षेत्रफळासह भारत हा जगातील 7व्या क्रमांकाचा देश आहे. आणि मित्रांनो, यासह आणखी कोणते प्रश्न येतात? तर भारताची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? 3,214. आणि भारताची पूर्व पश्चिम रुंदी किती आहे? 2,933. पुढे पहा प्रश्न क्रमांक 12, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते? सर्वात मोठे राजस्थान आणि सर्वात लहान गोवा. आता या ठिकाणी काय झालं, क्षेत्रफळाने विचारले म्हणून गोवा. जर लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान विचारलं तर सिक्कीम हे राज्य सर्वात लहान आहे. त्यासोबतच पहा, गोवा हे राज्य भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताचा भाग होतं का? नव्हतं. 1961 साली ते पोर्तुगीजांकडून आपण घेतलेलं आहे आणि पुढे 1987 साली याला राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 13, भारताला सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लाभलेली आहे? मित्रांनो, भारताला सर्वाधिक भूसीमा आहे ती बांगलादेश या देशाची लाभलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. किती आहे? 4,097 किलोमीटर. तर मित्रांनो, यासोबतच भारताची सीमा किती देशांना लागते? तर 7 देशांना लागते. त्यापैकी सर्वाधिक बांगलादेशला. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 14, कर्कवृत्त भारतातील किती राज्यांमधून जाते? मित्रांनो, कर्कवृत्त हे भारतातील 8 राज्यांमधून जाते, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. यासाठी कोणती तर ट्रिक आहे मित्र माझा, रागोछाप वगैरे ती लक्षात ठेवू शकता तुम्ही. तर या ठिकाणी राज्य कोणती आहेत? गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच मित्रांनो, या कर्कवृत्ताला भारतातील एक नदी आहे जी दोनदा ओलांडते. कोणती आहे? तर मही नदी. पुढे पहा प्रश्न क्रमांक 15, ड्युरांड रेषा कोणत्या 2 देशांमधील सीमा दर्शवते? मित्रांनो, ड्युरांड रेषा आहे ती पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 2 देशांमधील सीमा दर्शवते, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. भारत चीनमध्ये कोणती आहे? मॅकमोहन रेषा. भारत पाकिस्तानमध्ये रेड क्लिफ लाईन, रेड क्लिफ रेषा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? मित्रांनो, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये आहे आणि त्या ठिकाणी एकशिंगी गेंडा आढळतो, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2, एकशिंगी गेंडा. त्यासोबतच आसामने एक नवीन योजना सुरू केलेली आहे, गजमित्र. या योजनेअंतर्गत हत्तींवर लक्ष ठेवलं जाणार आहे. प्रश्न क्रमांक 17, राजस्थान राज्याची राजधानी कोणती आहे? राजस्थानची राजधानी मित्रांनो जयपूर आहे, पर्याय 3. प्रश्न क्रमांक 18, इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? मित्रांनो, इस्रोची स्थापना 1969 साली करण्यात आली होती आणि मुख्यालय बेंगलुरू या ठिकाणी आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. त्यासोबतच पहा इस्रोचे पहिले अध्यक्ष कोण होते? डॉक्टर विक्रम साराभाई. आणि इस्रोचं उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा या ठिकाणी. हे 2 प्रश्न देखील महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 19, भारतातील सर्वात लांब धरण कोणते? सर्वात लांब धरण हिराकूड. कोणत्या राज्यामध्ये? ओडिसामध्ये. आणि कोणत्या नदीवर? महानदीवर, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. हे 3 प्रश्न महत्त्वाचे. आता या ठिकाणी सर्वात लांब पाहिलं, सर्वात उंच कोणतं आहे? भारतातील सर्वात उंच धरण कोणतं? तर टिहरी धरण, हे उत्तराखंडमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 20, भारतीय राज्यघटनेचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? या ठिकाणी पहा, मसुदा समितीची स्थापना कधी झाली? 29 ऑगस्ट 1947. आणि अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मित्रांनो, या समितीमध्ये एकूण सदस्य किती होते? 7 होते. आपल्याला काय विचारले? अध्यक्ष, म्हणजे पर्याय 3. सदस्य किती होते विचारलं तर 7 होते, लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 21, भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क कोणत्या भागात दिलेले आहेत? मूलभूत हक्क मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये दिलेले आहेत. यांना काय म्हटलं जातं? भारतीय राज्यघटनेचा मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातं, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 2. काय विचारलाय? भाग विचारलाय. पुढे काय विचारतील? कलम विचारतील. तर भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 या दरम्यान मूलभूत हक्क दिलेले आहेत. तसेच मित्रांनो, मूलभूत हक्क आपण कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत? तर मूलभूत हक्क आपण अमेरिकेकडून घेतलेले आहेत. आता यापुढे जाऊन कोणता प्रश्न येऊ शकतो? भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला किती मूलभूत हक्क होते? 7 होते. सध्या किती आहेत? 6 आहेत, कारण संपत्तीचा हक्क हा मूलभूत नसून कायदेशीर हक्क बनलेला आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 22, अस्पृश्यता निवारण भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? हा देखील मित्रांनो मूलभूत हक्कांचा भाग आहे आणि कलम 17 मध्ये आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 आहे. ठीक आहे, कलम 17 मध्ये अस्पृश्यता निवारण दिलेली आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 23, भारतीय राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची प्रक्रिया कोणत्या कलमात दिलेली आहे? मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीची प्रक्रिया दिलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. आता पुढचा प्रश्न, घटना दुरुस्तीची प्रक्रिया आपण कोणत्या देशाकडून घेतली? तर दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 24, कोणत्या घटना दुरुस्तीने मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांमधून वगळण्यात आला? या ठिकाणी पाहायचं आहे 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार मालमत्तेचा हक्क आहे तो मूलभूत हक्क नसून कायदेशीर हक्क आहे म्हणून वगळण्यात आला, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. आधी कुठे होता? मूलभूत हक्कांमध्ये, आता कुठे आहे? कायदेशीर हक्कामध्ये. ठीक आहे, आणि कोणत्या कलमामध्ये आहे? तर कलम 300A मध्ये आहे, लक्षात ठेवायचं. पुढे पहा प्रश्न क्रमांक 25, राष्ट्रपती पदासाठी उमेदवाराचे किमान वय किती वर्षे पूर्ण असावे लागते? तर या ठिकाणी पहा, राष्ट्रपती किंवा राज्यपाल या पदासाठी किमान वय हे 35 वर्षे असणं आवश्यक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. पुढे पाहायचा प्रश्न क्रमांक 26, राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे राज्यसभेचा कार्यकाल विचारतात. राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे, त्यामुळे त्याचा कार्यकाल नसतो, परंतु सदस्यांचा विचारलेला आहे. सदस्यांचा विचारला की प्रत्येक सदस्याचा कार्यकाल असतो तो 6 वर्ष असतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. तर यापैकी पहा,
2/3 सदस्य आहेत ते दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. हा देखील प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 27, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन कोण बोलावतो? आता या ठिकाणी पहा, संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतींना आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. परंतु अधिवेशन बोलवल्यानंतर त्याचे अध्यक्ष कोण बनतात? तर मित्रांनो, संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? तर लोकसभेचे अध्यक्ष असतात. लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो, राष्ट्रपती हे कलम 108 नुसार संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलावतात. बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींचा, आणि अध्यक्ष कोण बनणार? लोकसभा अध्यक्ष बनणार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28, न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत? मित्रांनो, न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे 53वे सरन्यायाधीश बनलेले आहेत. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 4. तर या ठिकाणी पाहायचं आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीचा किंवा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? तर वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो. तसेच मित्रांनो, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? तर H.J. कानिया हे होते. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 29. त्या अगोदर पहा मित्रांनो, सरन्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करतात. यांना शपथ कोण देतात? तर राष्ट्रपतीच देतात. आणि मित्रांनो, हे राजीनामा कोणाकडे देतात? राष्ट्रपतींकडे देतात. यांना काढण्याचा अधिकार संसदेला आहे. कशा प्रकारे? महाभियोगाद्वारे. प्रश्न क्रमांक 29, मार्गदर्शक तत्त्वे भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून घेतलेली आहेत? मित्रांनो, मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे DPSP भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये आहेत. आणि मित्रांनो, ही कशासाठी समाविष्ट केलेली आहेत? तर कल्याणकारी राज्याची निर्मिती करण्यासाठी समाविष्ट केलेली आहेत. आणि कुठून घेतली? तर आयर्लंडच्या संविधानातून घेतली. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 आयर्लंड. DPSP किंवा मार्गदर्शक तत्त्वे आयर्लंडकडून आपण घेतलेली आहेत. कुठे आहेत? भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये, कलम 36 ते 51 मध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30, त्रिपुरा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? मित्रांनो, त्रिपुराचे मुख्यमंत्री कोण आहेत? माणिक सहा. पर्याय 4. प्रश्न क्रमांक 31, मध्य प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री म्हणून कोण कार्यरत आहेत? तर नाव आहे मोहन यादव. इतर मित्रांनो त्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32, बांगलादेशचे विद्यमान पंतप्रधान कोण आहेत? मित्रांनो, बांगलादेशचे सध्याचे पंतप्रधान आहेत तारिक रहमान. पर्याय 4. प्रश्न क्रमांक 33, ग्रामपंचायतीची स्थापना राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत केली जाते? भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 अंतर्गत ग्रामपंचायतीची स्थापना करण्याची तरतूद आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. आता मित्रांनो, ग्रामपंचायतीला घटनात्मक दर्जा कधी मिळाला? तर 73व्या घटनादुरुस्तीनं. आणि मित्रांनो, कलम 40ला काय म्हणतात? तर गांधीवादी तत्व असं देखील म्हणतात. प्रश्न क्रमांक 34, 1857च्या उठावाची सुरुवात कोठून झाली? तर मेरठमधून झाली. या ठिकाणी मेरठमध्ये मंगल पांडे यांना आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला मारलं, आणि त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी उठावाची सुरुवात झालेली होती. म्हणजे पर्याय 3. पहिले हुतात्मा कोण होते या उठावाचे? मंगल पांडे होते. आणि तत्कालीन कारण काय होतं? तर गायीची आणि डुकराची चरबी लावलेली काडतुसं होती. प्रश्न क्रमांक 35, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1885 साली ॲलन ऑक्टेवियन ह्यूम यांनी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. पुढला प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष मित्रांनो या ठिकाणी पाहण्या अगोदर पहा, 1885ला पहिलं अधिवेशन पुण्यामध्ये भरणं अपेक्षित होतं, परंतु त्या ठिकाणी असलेल्या कॉलराच्या साथीमुळे काय झालं? तर हे अधिवेशन आहे ते मुंबई या ठिकाणी भरलं. 1885ला राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन मुंबई या ठिकाणी भरलं, आणि मित्रांनो त्याचे अध्यक्ष बनले होते व्योमेशचंद्र बॅनर्जी. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 1. प्रश्न क्रमांक 37, 1905 ची बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने केली? या ठिकाणी पाहायचं आहे, 1905 ची बंगालची फाळणी लॉर्ड कर्झननं केलेली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. पुढे पहा मित्रांनो, ही फाळणी आहे ती रद्द कोणी केली? तर लॉर्ड हार्डिंग्ज यानं 1911 साली ही बंगालची फाळणी रद्द केलेली होती. प्रश्न क्रमांक 38, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या तारखेला घडले? या ठिकाणी पाहायचं, जालियनवाला बाग हत्याकांड आहे ते 13 एप्रिल 1919 रोजी घडलेलं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. कुठे घडलं? तर अमृतसरमधील जालियनवाला बाग मैदानामध्ये घडलं, या बागेमध्ये घडलं. तर मित्रांनो या ठिकाणी जनरल डायरनं तेथील लोकांवर गोळीबार केलेला होता. आता पुढे मित्रांनो, या ठिकाणी या हत्याकांडाच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी परत केली. त्यासोबतच या हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणतं कमिशन नेमण्यात आलं होतं? तर हंटर कमिशन किंवा हंटर आयोग नेमण्यात आलेला होता.
प्रश्न क्रमांक 39, महात्मा गांधींचा भारतातील पहिला सत्याग्रह कोणता? तर या ठिकाणी पहा, महात्मा गांधींचा भारतातील पहिला सत्याग्रह 1917 साली बिहारमधील चंपारण्य, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. वर्ष किती? 1917. ठिकाण बिहारमधील चंपारण्य. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 40, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच, हे उद्गार कोणाचे? लोकमान्य टिळकांचे, म्हणजे बाळ गंगाधर टिळकांचे. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. आता मित्रांनो, मागच्या प्रश्नामध्ये एक आणखी एक जोडा. या ठिकाणी महात्मा गांधींना चंपारण या ठिकाणी कोणी आमंत्रित केलं होतं? तर राजकुमार शुक्ला यांनी आमंत्रित केलं होतं. पुढे पहा प्रश्न क्रमांक 41, महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? 1873 ला पुण्यामध्ये, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. या ठिकाणी पहा, सत्यशोधक समाजाचं मुखपत्र कोणतं होतं? सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं दीनबंधू. आणि मित्रांनो, घोषवाक्य किंवा ब्रीदवाक्य काय होतं? सर्व साक्षी जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 42, डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी 1867 मध्ये मुंबईत कोणत्या समाजाची स्थापना केली? या ठिकाणी पाहायचं आहे, आत्माराम पांडुरंग तरखडकर किंवा डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी 1867 साली मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केलेली होती, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. आणि मित्रांनो, प्रार्थना समाजाचं मुखपत्र कोणतं होतं? सुबोध पत्रिका. हे देखील लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 43, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तर या ठिकाणी पाहायची तारीख लक्षात ठेवायची, 6 जून 1674 रायगडावर हा राज्याभिषेक पार पडलेला होता, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. 1674 तारीख काय? 6 जून 1674. कुठे पार पडला? रायगड या ठिकाणी. आणि मित्रांनो, पुरोहित कोण होते? तर गागा भट्ट. प्रश्न क्रमांक 44, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण कोणी सुरू केले? 1832 साली दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं होतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 आहे. तर पुढे मित्रांनो, त्यांनी दिग्दर्शन नावाचं एक मासिक देखील सुरू केलेलं होतं. तसेच मित्रांनो, पुढे पाहायला गेलं तर या ठिकाणी त्यांचा जन्मदिवस, कोणाचा? बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस दरवर्षी पत्रकार दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 45, पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले? मित्रांनो, पानिपतची एकूण 3 युद्ध झाली. एक 1526, दुसरं 1556, तिसरं 1761. म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी? पहिलं युद्ध 1526, पर्याय 1. कोणामध्ये झालं पहिलं युद्ध? बाबर आणि इब्राहिम लोदी. दुसरं युद्ध अकबर आणि हेमू. तिसरं युद्ध मराठा आणि अहमदशाह अब्दाली. आता या ठिकाणी पहा, पहिल्या युद्धामध्ये कोण जिंकला? बाबर जिंकला. दुसऱ्यामध्ये अकबर आणि तिसऱ्यामध्ये अहमदशाह अब्दाली. प्रश्न क्रमांक 46, अष्टदर्शने या काव्यसंग्रहासाठी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? मित्रांनो, अष्टदर्शने या काव्यसंग्रहासाठी विंदा करंदीकर म्हणजेच गोविंद विनायक करंदीकर यांना 2003 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 विंदा करंदीकर. आणि मित्रांनो, हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते मराठीतील तिसरे व्यक्ती होते. पहिले कोण होते? वि.स. खांडेकर, दुसरे कुसुमाग्रज आणि तिसरे विंदा करंदीकर. प्रश्न क्रमांक 47, चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? मित्रांनो, चले जाव चळवळ आहे ती 1942 साली सुरू झालेली होती, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. आणि मित्रांनो, चले जाव ठराव कधी मंजूर झाला? 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील गवालिया टँक मैदानावर. आणि मित्रांनो, या ठिकाणी महात्मा गांधींनी डू ऑर डाय म्हणजे करा या मरा हा नारा दिलेला होता. पुढे पहा प्रश्न क्रमांक 48, मोरोक्को या देशाची राजधानी कोणती? कालच्या व्हिडिओमध्ये प्रश्न पाहिलाय, मोरोक्कोची राजधानी रबात. प्रश्न काय दिला आज? कारण मोरोक्कोमधून एक प्रवासी भारतामध्ये आलेला होता, त्याचं नाव काय? इब्न बतुता. लक्षात ठेवायचं आहे, इब्न बतुता हा मोरोक्कोमधून भारतामध्ये आलेला होता, म्हणजे पर्याय 2 रबात ही राजधानी आहे. आणि आलेला कोण? इब्न बतुता. प्रश्न क्रमांक 49, 2026च्या T20 क्रिकेट विश्वचषकाचा विजेता देश कोणता? मित्रांनो, या वर्षीचा T20 क्रिकेट विश्वचषक कोणी जिंकला? तर भारताने जिंकला, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 भारत. प्रश्न क्रमांक 50, पेशीचे ऊर्जा केंद्र कोणाला म्हणतात? मित्रांनो, पेशीमध्ये एक अंगक असतं तंतुकणिका, याला इंग्रजीमध्ये माइटोकॉन्ड्रिया असं म्हणतात. आणि मित्रांनो, याच्यामध्ये ATPच्या स्वरूपामध्ये ऊर्जा साठवली जाते आणि पुढे ती पेशींना पुरवली देखील जाते. अशा प्रकारे मित्रांनो, याला काय म्हणतात? पेशीचं ऊर्जा केंद्र, पर्याय 3. प्रश्न क्रमांक 51, लाफिंग गॅस हसवणारा वायू म्हणून कोणत्या वायूला ओळखले जाते? तर या ठिकाणी पाहायचं आहे, नायट्रस ऑक्साईडला हसवणारा गॅस किंवा लाफिंग गॅस म्हणून ओळखलं जातं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. आता मित्रांनो, शस्त्रक्रियेमध्ये ॲनेस्थेटिक म्हणून देखील याचा वापर केला जातो. पुढे पाहायचं आहे,
प्रश्न क्रमांक 52, क जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो? या ठिकाणी पाहायचं आहे क जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव काय आहे? ॲस्कॉर्बिक ॲसिड, ॲस्कॉर्बिक आम्ल. आणि मित्रांनो याच्या अभावामुळे स्कर्वी नावाचा आजार होतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. स्कर्वीचं लक्षण काय आहे? हिरड्यांमधून रक्त येणं. यावर देखील प्रश्न असतात. त्यासोबतच पहा रातांधळेपणा विटॅमिन ए मुळे, ठीक आहे, अभावामुळे, बेरीबेरी विटॅमिन बीच्या अभावामुळे आणि मुडदूस विटॅमिन डीच्या अभावामुळे, ठीक आहे. आणि मुडदूसला दुसरं नाव काय आहे? रिकेट्स, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 53, खालीलपैकी कोणता रक्तगट सर्व योग्य दाता मानला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे रक्तगट ओ ला काय म्हणायचं? सर्व योग्य दाता, कारण याचं रक्त आहे ते या सर्वांना चालतं, ठीक आहे. त्याचबरोबर ए बी रक्तगटाला काय म्हणायचं? सर्व योग्य ग्राहक म्हणायचं, कारण याला या सर्वांचं रक्त चालतं. प्रश्न क्रमांक 54, निरोगी मानवी शरीराचा सामान्य रक्तदाब ब्लड प्रेशर किती असतो? आता मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये याचं उत्तर थोडंसं चुकलं होतं. मी लक्षात ठेवायचं आहे किती असतो? 120, 80. आधी 120 असणार, नंतर 80 असणार, ठीक आहे, म्हणजे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 55, बलाचे एसआय एकक कोणते? मित्रांनो बलाचे म्हणजे फोर्सचे एसआय एकक कोणते असते? तर न्यूटन, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 3. प्रश्न क्रमांक 56, प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? आता या ठिकाणी पाहायचं आहे एका वर्षामध्ये प्रकाश जितकं अंतर जातो त्याला काय म्हणतात? 1 प्रकाश वर्ष म्हणतात. आणि मित्रांनो या द्वारे काय करतो आपण? एखादा व्यक्ती जर इतक्या लांब गेला तर त्या ठिकाणी त्याला म्हटलं जाईल हा 1 प्रकाश वर्ष लांब गेला. तर मित्रांनो याला कशामध्ये मोजायचं? तर अंतरामध्ये मोजायचं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रकाश वर्ष हे अंतर मोजण्याचं एकक आहे. प्रश्न क्रमांक 57, निसर्गात आढळणारे सर्वात जड मूलद्रव्य कोणते? तर मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे निसर्गात आढळणारं सर्वात जड मूलद्रव्य आहे युरेनियम, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. युरेनियमचं अणुअंक किती आहे असं विचारलं जातं, तर किती आहे? तर 92 आहे. आणि मित्रांनो जड विचारलंय तर हलकं पण विचारू शकतात. हलकं कोणतं आहे? सर्वात हलका आहे हायड्रोजन. आणि सर्वात कठीण विचारलं तर हिरा. प्रश्न क्रमांक 58, विद्युत बल्बमध्ये कोणता वायू भरलेला असतो? मित्रांनो विद्युत बल्बमध्ये अर्गॉन हा वायू भरलेला असतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. अर्गॉन कुठे आढळतो? तर आवर्त सारणीच्या 18व्या गणामध्ये आढळतो, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 59, लाळेमध्ये कोणते पाचक विकर असते? मित्रांनो लाळेमध्ये टायलिन आणि अमायलेज हे 2 विकर असतात, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. टायलिन आणि अमायलेज. आणि मित्रांनो याच्यामुळे जे पिष्टमय पदार्थ आहेत, कार्बोहायड्रेट आहेत, ते आपल्या तोंडामध्येच पचण्यास सुरुवात होते. लक्षात ठेवायचं आहे पचण्याची सुरुवात कुठे होते? तोंडामध्ये होते. प्रश्न क्रमांक 60, संगणकाचा मेंदू कोणाला म्हणतात? मित्रांनो सीपीयू म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिटला संगणकाचा मेंदू असं म्हणतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. माऊस, कीबोर्ड हे काय आहेत? इनपुट डिव्हाइस आणि मॉनिटर हे आउटपुट डिव्हाइस. प्रश्न क्रमांक 61, रॅमचे पूर्ण रूप काय? मित्रांनो रॅमचे पूर्ण रूप रँडम ॲक्सेस मेमरी, म्हणजे पर्याय 2. त्यासोबतच पहा प्रश्न येतो संगणकाची तात्पुरती मेमरी कोणती असते? तर रँडम ॲक्सेस मेमरी म्हणजे रॅम. आणि मित्रांनो संगणकाची दीर्घकालीन किंवा साठवणारी मेमरी कोणती असते? तर रॉम, म्हणजे रीड ओनली मेमरी. प्रश्न क्रमांक 62, 1 बाईट म्हणजे किती बिट्स? आता या ठिकाणी पाहायचं आहे 1 बाईट म्हणजे 8 बिट्स, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. 8 बीट एकत्र आले की 1 बाईट बनतो. 1024 बाईट एकत्र आले की 1 किलो बाईट बनतो, म्हणजे 1 KB बनतो. 1024 KB एकत्र आले की 1 MB बनतो, म्हणजे 1 मेगाबाईट बनतो. आणि 1024 मेगाबाईट एकत्र आले की 1 GB बनतो, म्हणजे 1024 मेगाबाईट म्हणजे 1 GB, 1 गिगाबाईट, ठीक आहे. या प्रकारे पुढे वाढत जातं. प्रश्न क्रमांक 63, WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेब चा शोध कोणी लावला? तर नाव आहे टिम बर्नर्स-ली, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. त्यासोबतच पहा संगणकाचा शोध कोणी लावला? चार्ल्स बॅबेज यांनी लावला, म्हणून मित्रांनो यांना काय म्हणतात? संगणकाचे जनक असं देखील म्हणतात. फादर ऑफ कॉम्प्युटर विचारलं तर चार्ल्स बॅबेज. प्रश्न क्रमांक 64, संगणकास डेटा कॉपी करण्याची कोणती शॉर्टकट की वापरली जाते? या ठिकाणी पाहायचं आहे Ctrl+C कॉपीसाठी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. Ctrl+V पेस्ट करण्यासाठी, Ctrl+X कट करण्यासाठी आणि Ctrl+Z अंडू करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 65, खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस नाही? या ठिकाणी पाहायचं आहे माऊस, कीबोर्ड आणि स्कॅनर इनपुट आहेत, संगणकामध्ये माहिती देतात, म्हणून यांना काय म्हणायचं? इनपुट डिव्हाइस. आणि प्रिंटर काय करतो? माहिती बाहेर सोडतो, म्हणून याला म्हणायचं आउटपुट डिव्हाइस, म्हणजे पर्याय 4 प्रिंटर हा इनपुट डिव्हाइस नाही. प्रश्न क्रमांक 66, भारतातील पहिला सुपर कॉम्प्युटर कोणता होता? तर परम 8000, पर्याय 1. कोणत्या कंपनीने विकसित केला? तर सीडॅकने विकसित केलेला होता.
आणि मित्रांनो भारतामध्ये डॉक्टर विजय भटकर यांना भारतीय महासंगणकाचे जनक असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 67, वायफायचे पूर्ण रूप काय असते मित्रांनो? वायफायचं पूर्ण रूप वायरलेस फिडिलिटी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 68, संगणकाचे जनक कोणाला म्हणतात? आपण आताच पाहिलं, संगणकाचा शोध कोणी लावला? चार्ल्स बॅबेज यांनी लावला. म्हणून मित्रांनो यांना काय म्हणायचं? फादर ऑफ कॉम्प्युटर म्हणायचं. प्रश्न क्रमांक 69, URL चे पूर्ण रूप काय मित्रांनो? URL आपण म्हणतो ना www. ते काय असतं? तर URL असतं. आणि मित्रांनो URL चं पूर्ण रूप काय असतं? तर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, म्हणजे पर्याय 1. या ठिकाणी युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर त्यासारखं वाटतंय, परंतु हे नाही, लक्षात ठेवायचं आहे, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. प्रश्न क्रमांक 70, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? या ठिकाणी पाहिजे आरबीआयची स्थापना आरबीआय ऍक्ट 1934 नुसार करण्यात आली. आणि मित्रांनो ही 1 एप्रिल 1935 ला झाली, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. आरबीआयचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? सध्या ते मुंबई या ठिकाणी आहे. सुरुवातीला कुठं होतं? कलकत्ता या ठिकाणी होतं. प्रश्न क्रमांक 71, नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? मित्रांनो नीती आयोग स्थापना 1 जानेवारी 2015 आणि अध्यक्ष कोण असतात पदसिद्ध? भारताचे प्रधानमंत्री, पंतप्रधान, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 73, भारतात वस्तू आणि सेवा कर कधी लागू झाला? मित्रांनो भारतामध्ये जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर आहे तो 1 जुलै 2017 ला लागू झाला, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 73, भारतातील हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? डॉक्टर MS स्वामीनाथन यांना म्हणतात, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. जागतिक हरित क्रांतीचे जनक कोण? नॉर्मन बोरलॉग. त्यासोबतच भारतातील धवल क्रांती म्हणजे दूध क्रांतीचे जनक कोण आहेत? डॉक्टर वर्गीस कुरियन. प्रश्न क्रमांक 74, धवल क्रांती कशाशी संबंधित आहे? तर दुधाशी. धवल क्रांती किंवा श्वेत क्रांती किंवा पांढरी क्रांती आहे ती दूध उत्पादनाशी संबंधित आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. मत्स्य उत्पादन असेल तर नील क्रांती. प्रश्न क्रमांक 75, जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर मित्रांनो जगातील सर्वात मोठा खंड आशिया आहे, पर्याय 4. सर्वात लहान कोणता आहे? ऑस्ट्रेलिया आहे. यावर देखील प्रश्न येतो. प्रश्न क्रमांक 76, नील क्रांती कशाशी संबंधित आहे? नील क्रांती मित्रांनो मत्स्य उत्पादन, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 77, भारताचे सध्याचे म्हणजे आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत? मित्रांनो सध्या भारताच्या आरबीआयचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. पहिले कोण होते? तर मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे, पहिले ऑसबॉर्न स्मिथ होते. 1935 साली ऑसबॉर्न स्मिथ हे आरबीआयचे गव्हर्नर होते. परंतु त्यानंतर पुढे आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? CD देशमुख हे होते. आणि सध्या कोण आहेत? संजय मल्होत्रा आहेत. प्रश्न क्रमांक 78, महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी सध्या कोण कार्यरत आहेत? सदानंद दाते, म्हणजे पर्याय 2. आणि मित्रांनो पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण होत्या महाराष्ट्राच्या? तर रश्मी शुक्ला होत्या. प्रश्न क्रमांक 79, महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस म्हणजे रेझिंग डे कधी साजरा केला जातो? दरवर्षी मित्रांनो 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे किंवा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 आहे. प्रश्न क्रमांक 80, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मित्रांनो महाराष्ट्राच्या SRPF ची म्हणजेच स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्सची स्थापना कधी झाली होती? 6 मार्च 1948, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. SRPFचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? तर 6 मार्चला साजरा केला जातो. पुढे पाहायचा आहे प्रश्न क्रमांक 81, महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य कोणते? आपल्या सर्वांना माहिती आहे, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 82, इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? फ्रान्समधील लिओन या शहरामध्ये, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. एकूण सदस्य किती आहेत याचे? 194 देश याचे सदस्य आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 83, महाराष्ट्र पोलीस अकादमी कोठे आहे? मित्रांनो महाराष्ट्र पोलीस अकादमी ही नाशिकमध्ये आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. प्रश्न क्रमांक 84, भारताचे पहिले नागरिक कोण असतात? भारताचे राष्ट्रपती, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. आणि कोणत्या कलममध्ये तरतूद आहे? तर कलम 52 मध्ये राष्ट्रपती पदाची तरतूद आहे. प्रश्न क्रमांक 85, भारताचे राष्ट्रगीत जनगण मन गाण्यासाठी किती सेकंदाचा वेळ लागतो? तर मित्रांनो जनगण मन कोणी लिहिलं? रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं आणि गाण्यासाठी 52 सेकंद इतका वेळ लागतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 86, भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले आहे? वंदे मातरम कोणी लिहिलं? बंकिमचंद्र चटर्जी यांनी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. आणि मित्रांनो हे गाण्यासाठी 3 मिनिट 10 सेकंद म्हणजे 190 सेकंद इतका वेळ लागतो. प्रश्न क्रमांक 87, भारताचे शांतीपुरुष मॅन ऑफ पीस म्हणून कोणाला ओळखतात? मित्रांनो भारतात शांतीपुरुष कोण आहेत?
लाल बहादूर शास्त्री म्हणजे पर्याय 4. सरदार वल्लभभाई पटेल कोण? भारताचे लोहपुरुष. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 88, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? भारतरत्न. पर्याय 3. आणि मित्रांनो, भारतातील सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता? तर परमवीर चक्र. प्रश्न क्रमांक 79, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? प्रतिभाताई पाटील. पर्याय 2. दुसऱ्या कोण आहेत? द्रौपदी मुर्मू. प्रश्न क्रमांक 90, भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी कोण होत्या? तर किरण बेदी. पर्याय 1. आणि मित्रांनो, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण? रश्मी शुक्ला. प्रश्न क्रमांक 91, या ठिकाणी प्रश्न रद्द करूया हा, कारण या ठिकाणी फणसाड पण दाखवतं आणि पेन पण दाखवतं, परंतु सध्या पुण्यामध्ये याचं गिधाड संवर्धन केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न रद्द. प्रश्न क्रमांक 92, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान 1936 साली हेली राष्ट्रीय उद्यान म्हणून सुरू करण्यात आलेलं होतं. आणि मित्रांनो, सध्या त्याचं नाव काय आहे? जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. हे कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तराखंडमध्ये आहे. सुरू कधी झालं? 1936 ला. नाव काय होतं सुरुवातीचं? हेली राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 93, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा करतात? मित्रांनो, दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 असणार आहे. प्रश्न क्रमांक 94, दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाचा भाग होते? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे, साबरमती ते दांडी हे अंतर पार करून महात्मा गांधींनी आपल्या 78 अनुयायांसह काय केलं? तर मिठाचा कायदा मोडला आणि सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात केली, म्हणजे दांडी यात्रा हा सविनय कायदेभंग चळवळीचा भाग होती. पर्याय 2. प्रश्न क्रमांक 95, शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? या ठिकाणी पाहिजे, शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेला आहे. पर्याय 3. प्रश्न क्रमांक 96, पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य कोणते? आता मित्रांनो, खूप जास्त स्पीड झालेला आहे, तरी पण लक्षात ठेवा, जितकं फास्ट पाहतोय तितकं फास्ट लक्षात ठेवण्याचा देखील प्रयत्न करा. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 96, पंचायत राज स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य राजस्थान होते. राजस्थानमधील नागौर या ठिकाणी पहिल्यांदा पंचायत राज स्वीकारण्यात आलेलं होतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. दुसरं राज्य विचारलं तर दुसरं आंध्र प्रदेश होतं. ठीक आहे. आणि महाराष्ट्र कितवं होतं? तर महाराष्ट्र 9वं होतं. प्रश्न क्रमांक 97, महाराष्ट्र राज्यात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था कधी लागू झाली? मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 1 मे 1962 ला त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था लागू झाली, म्हणजे पर्याय 2. यासाठी कोणत्या समितीने शिफारस केली होती? वसंतराव नाईक समितीने शिफारस केली होती. भारतामध्ये त्रिस्तरीयला कोणी शिफारस केली? बळवंतराय मेहता. आणि महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक. प्रश्न क्रमांक 98, सरपंच होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते? पुढे पहा मित्रांनो, आणखी एक प्रश्न वरचा आहे, द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस कोणी केली होती? अशोक मेहता समितीने केली होती. पुढचा प्रश्न क्रमांक 98, सरपंच होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते? मित्रांनो, ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्यासाठी किमान 21 वर्ष वय असणं आवश्यक आहे, त्यामुळे सरपंचासाठी देखील 21 वर्ष वय असणं आवश्यक आहे, म्हणजे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 99, भारतात नक्षलवादाचा उगम कोणत्या राज्यात झाला? मित्रांनो, भारतामध्ये पश्चिम बंगाल या राज्यातील नक्षलबारी या गावामध्ये नक्षलवादाचा उगम झाला. मित्रांनो, त्यामुळेच आपलं उत्तर काय असणार आहे? पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 100, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिलं मातीचे धरण गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे? गोदावरी नदीवर आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर समजली असतील आणि इतक्या जोरदार, इतक्या फास्ट शिकवून देखील समजलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबतच याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.